हा पुरुष थोरले घरंदाज कुळातील, म्हणून विचारावयास पाठवले की तुम्ही बाटावे, म्हणजे जीव वाचून तुमची दौलत तुमच्या स्वाधीन करतो. बाटा म्हणता तरी हे घडावयाचे नाही, ज्या अर्थी कैदेत आलो तेव्हा वाचणे ते काय, तथापि तुमची बेटी द्यावी म्हणजे बाटतो. सदरओळी मल्हार रामराव चिटणीसकर चिटणीसी बखरीतील आहेत. जेव्हा छत्रपती संभाजीराजांना औरंगजेबाने कैद केलं आणि औरंगजेब छत्रपती संभाजीराजांना भेटायला गेला, तेव्हा औरंगजेब छत्रपती संभाजीराजांकडे विचारणा करतो की तुम्ही मुसलमान व्हा, म्हणजे तुमचा जीव वाचवतो आणि तुमची दौलत तुमच्या स्वाधीन करतो. तेव्हा छत्रपती संभाजीराजे औरंगजेबाला सांगतात की एकदा कैदेत पडल्यावर जगणं आणि मरणं ते काय, परंतु बाटा म्हणत असाल तर बाटतो. एकदा तुमची मुलगी मला द्या, म्हणजे मी मुसलमान होतो. मराठ्यांच्या इतिहासातील धगधगता अग्निकुंड, सूर्याहूनही अधिक तेजस्वी असा ज्यांचा प्रताप आहे, असे छत्रपती संभाजीराजे. शेवटच्या घटकेला साक्षात मरणानं सुद्धा ज्यांच्या पुढे लोटांगण घेतलं, अशा छत्रपती संभाजीराजांनी शेवटच्या घटकेला औरंगजेबाकडे अशी विचारणा केली असेल का? खरंच औरंगजेबाने छत्रपती संभाजीराजांचं धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केला होता का? आणि त्याच्या बदल्यात छत्रपती संभाजीराजांनी तुमची बेटी द्या म्हणजे मुसलमान होतो असा जाबसाल केला असेल का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. जास्त काही कात्याकूट न करता सरळ आपण व्हिडिओला सुरुवात करूया. छत्रपती संभाजी महाराज नाव घेतल्याबरोबर आपल्या समोर उभा राहतं ते साक्षात मूर्तिमंत पराक्रम, ज्यांचा जन्म, ज्यांचा मृत्यू आणि ज्यांचं संपूर्ण आयुष्य हेच जणू काही धगधगत्या अग्निकुंडासारखं आहे. ज्यांनी राष्ट्रासाठी, ज्यांनी देशासाठी, ज्यांनी धर्मासाठी आणि ज्यांनी स्वराज्यासाठी अमोल असं महामृत्युंजयी बलिदान दिलं, अशा छत्रपती संभाजीराजांच्या तोंडामध्ये असं वाक्य देऊन त्यांची संपूर्ण कारकीर्द, त्यांचा पराक्रम आणि त्यांचं चारित्र्य मलिन करण्याचा हा केलेला एक कुटील प्रयत्न आहे. मग तो खरा आहे की खोटा आहे, याचाच खल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत. मुळात सुरुवातीला जी मी वाक्य बोलून दाखवली ती आहेत मल्हार रामराव चिटणीसकर चिटणीसी बखरीतील. आपल्याला इतिहास वाचायचा असेल, पुराव्यानिशी वाचायचा असेल तर आपण सरळ बोलतो की बखरी वाचा, परंतु अशा बखरीवर सुद्धा विश्वास ठेवायचा की नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण या एका बखरीने छत्रपती संभाजीराजांसारख्या महापराक्रमी योगपुरुषाचं चारित्र्य सुद्धा मलिन करून टाकलेलं आहे. मागे नमूद केलेला उल्लेख फक्त चिटणीस बखरीमध्येच आढळतो की इतर कुठल्या बखरींमध्ये किंवा कुठल्या पुस्तकांमध्ये आढळतो का, ते आपण थोडक्यात पाहूयात. चिटणीस बखरीमध्ये जो मायना नमूद केलेला आहे तसाच काहीसा मायना मराठेशाहीची छोटी बखर या बखरीमध्ये सुद्धा आढळतो. या महत्वाच्या 2 बखरीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या शेवटच्या काळातील हा अति महत्वपूर्ण प्रसंग अशा पद्धतीने रेखाटल्याच्या नंतर पुढचे जे इतिहासकार आहेत ते यांचीच रीव ओढत त्यांनी सुद्धा अशा पद्धतीचे काही प्रयत्न केलेले आहेत. त्यात सर्वात महत्वाचं एक पुस्तक आहे द हिस्ट्री ऑफ मराठाज. 1826 साली जेम्स ग्रँट डफ, जो 1818च्या मराठ्यांच्या झालेल्या शेवटच्या युद्धामध्ये इंग्रज अधिकारी होता आणि सातारच्या संस्थांचा अधिपती सुद्धा झाला होता, त्या जेम्स ग्रँट डफने द हिस्ट्री ऑफ मराठाज नावाचं पुस्तक लिहिलं आणि त्यामध्ये सुद्धा त्याने चिटणीस बखरीचाच कदाचित आधार घेतला असावा किंवा मराठेशाहीच्या छोट्या बखरीचा आधार घेतला असावा. अशाच पद्धतीचं वर्णन त्याने तिथे केलेलं आहे की इफ ही गिव्स मी हिज डॉटर आय विल बिकम मुसलमान. भारतातील सर्वात मोठ्या इतिहासकारापैकी एक म्हणजे सर जदुनाथ सरकार यांच्या पुस्तकात देखील असाच मजकूर आढळतो, परंतु त्यांनी सुद्धा चिटणीस बखर किंवा मराठेशाहीची छोटी बखर किंवा ग्रँट डफचं द हिस्ट्री ऑफ मराठाज या पुस्तकांच्या आधारेच त्यांनी सुद्धा लेखन केलेलं असावं. या सर्व बखरींचा किंवा या पुस्तकांचा पोकळपणा आपण थोडक्यात जर समजावून घेतला तर आपल्याला लक्षात येईल. मुळात कुठल्याही इतिहासाचं लेखन हे पुराव्यानिशी व्हायला हवं. इतिहासाविषयी केलेलं ठोस लिखाण त्याच लिखाणाला मानलं जातं जे लिखाण समकालामध्ये झालं किंवा प्रत्यक्षदर्शी लोकांनी केलं. आता जर आपण चिटणीस बखरीविषयी बोलायला गेलं तर ही बखर 1811 साली लिहिलेली आहे. ही बखर लिहिली आहे मल्हार रामराव चिटणीस यांनी. कोणाच्या आज्ञेवरून? तर छत्रपती संभाजी महाराजांच्या गादीचे वंशज, सातारच्या गादीचे वंशज छत्रपती शाहू महाराज दुसरे यांनी या मल्हार रामराव चिटणीसाला विनंती केली आणि तेव्हा या मल्हार रामराव चिटणीसांनी ही बखर लिहिलेली आहे. परंतु त्यांच्यासमोर पुरावे काय होते? अत्यंत थोडके कागदपत्र होते आणि IQ आख्यायिका जास्त होत्या
हे लिखाण करण्यामागं मल्हार रामराव चिटणीसाचा छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात आकस, राग आणि द्वेष दिसून येतो. तो का, तेही आपण थोडक्यात समजावून घेऊयात. जेव्हा छत्रपती संभाजी महाराज राजगादीवरती बसले तेव्हा त्यांच्या विरुद्ध ज्या 3-4 लोकांनी कटकारस्थान केलं होतं त्यातल्या काही लोकांना छत्रपती संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायाखाली देऊन मारलं. त्यातीलच एक व्यक्ती म्हणजे बाळाजी आवजी चिटणीस. बाळाजी आवजी चिटणीस हे याच मल्हार रामराव चिटणीसाचे खापरपंजोबा. आपल्या खापरपंजोबाला छत्रपती संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायाखाली दिलं म्हणून कदाचित त्यांच्या मनामध्ये छत्रपती संभाजी महाराजांविषयी आकस असणं स्वाभाविक आहे. असू शकतो किंवा नसूही शकतो, परंतु छत्रपती संभाजी महाराजांवरती केलेलं हे लिखाण धादांत खोटं आहे. ते कसं, ते आपण पुढच्या पार्टमध्ये पाहूया. तसंच 1817 साली जी मराठेशाहीची छोटी बखर लिहिली गेलेली आहे त्यात सुद्धा याच धाटणीचं वर्णन येतं. त्यातील वर्णन असं: छत्रपती संभाजी महाराज कैदेत असताना औरंगजेब जेव्हा महाराजांकडे भेटायला जातो तेव्हा छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाला सांगतात की जहापना तकसीर माफ, आपने बेटी बेगम पातशहाजादी इनायत होय तो मैं कबूल. असा जाबसाल पातशहांनी ऐकून संभाजीराजे यांचे डोळे काढविले आणि चिनून टाकले. म्हणजे चिटणीस बखरमध्ये जे वर्णन केलेले त्याच्याशी साधर्म साधणारं वर्णनच हे मराठेशाहीच्या बखरीमध्ये केलेले. याची क्रोनॉलॉजी समजून घेतली तर 1811 साली ही चिटणीस बखर लिहिली गेली. 1817 साली म्हणजे लगेच 6 वर्षांनी मराठेशाहीची छोटी बखर लिहिली गेली आणि त्यांनी सुद्धा चिटणीस बखरीचाच आधार घेऊन हे लिहिलं असावं हे साफ होतं. ही बखर विश्वासास पात्र नाही हे पुढच्या काही ओळींमध्ये दिसून येतं. त्यात त्यांनी औरंगजेबाची आणि छत्रपती संभाजीराजांची भेट ही दिल्लीला झाली असं सुद्धा लिहिलेलं आहे. पुढे याच बखरीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाला समोर पाहून मुजरा वगैरे केला, जहापना आलमगीर असे शब्द वापरले असं सुद्धा वर्णन केलेलं आहे. म्हणून ही बखर सुद्धा या बाबतीमध्ये तरी धादांत खोटीच वाटते. थोडंसं मागे आपण जसं डिस्कस केलं की कुठल्याही गोष्टीचा ऐतिहासिक पुरावा ठोस कधी मानला जातो जर ती गोष्ट समकालीन लोकांनी किंवा प्रत्यक्षदर्शी लोकांनी लिहिली असेल तर त्या गोष्टीला ठोस पुरावा मानला जाऊ शकतो. मग याच्याशी रिलेटेड छत्रपती संभाजी महाराजांचे जे शेवटचे दिवस औरंगजेबाच्या छावणीमध्ये असताना कैदेत असताना होते याचं लिखाण करणारा कोणी प्रत्यक्षदर्शी लेखक होते का, तर अगदी होते. परंतु ते आपले लेखक नव्हते तर मुघलांचे लेखक होते. साकी मुस्तेद खान असेल, ईश्वरदास नागर असतील किंवा खाफी खान असेल. जेव्हा छत्रपती संभाजीराजे हे औरंगजेबाच्या कैदेत पडले त्या काळामध्ये साकी मुस्तेद खान असेल, ईश्वरदास नागर असेल किंवा खाफी खान असेल हे त्या छावणीवरती उपस्थित होते. यातल्या तिघांनीही छत्रपती संभाजी महाराजांना पाहिलेले, त्यांची भेट सुद्धा घेतलेली आहे. ते प्रत्यक्षदर्शी आहेत, समकालीन आहेत, म्हणून यांच्या लिखाणावरती भरोसा ठेवला जाऊ शकतो. इथं विचार करण्यासारखी बाब ही आहे की हे तीनही लेखक छत्रपती संभाजी महाराज असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील यांचे विरोधक आहेत. त्यांच्या मनामध्ये यांच्याविषयी कसलीही सद्भावना नाही. असं असताना सुद्धा जे लिखाण चिटणीसांनी केलं तसं लिखाण हे करत नाहीत. तर ईश्वरदास नागरांच्या पुस्तकामध्ये असं साफ लिहिलेलं आहे की दुसऱ्याच दिवशी बादशहाने रहुल्ला खानाला संभाजी राजांकडे पाठवले आणि त्याला 2 प्रश्नाची उत्तरे मिळवण्याची आज्ञा केली. जेव्हा संभाजीराजांना कैद झाली त्याच्या दुसऱ्याच दिवशी औरंगजेबाने रहुल्ला खानाला छत्रपती संभाजी महाराजांकडे पाठवलं आणि त्याला 2 प्रश्न विचारण्याची विनंती केली. त्यातला पहिला प्रश्न होता, तुझे खजिने, जड जवाहीर आणि इतर संपत्ती कुठे आहे? आणि दुसरा प्रश्न होता, बादशाही सरदारांपैकी कोण कोण तुझ्याशी पत्र व्यवहार करून संबंध ठेवित होते? हे 2च प्रश्न रहुल्ला खानाने औरंगजेबाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांना विचारले असं ईश्वरदास नागर जो प्रत्यक्षदर्शी आहे, जो तिथे उपस्थित आहे, तो पुढे हे सुद्धा लिहितो की संभाजी घमंडी होता, त्याने औरंगजेबाची निंदानालस्ती केली, त्याच्याविषयी घाणेरडे शब्द वापरले. म्हणून औरंगजेबाने रहुल्ला खानाला आदेश दिला की संभाजीच्या डोळ्यात सळई फिरवा आणि त्याला नवी दृष्टी द्या. हे ईश्वरदासाचं लिखाण आहे. तसंच खाफी खानाने सुद्धा असाच मजकूर लिहिलेला आहे आणि साकी मुस्तेद खानाने सुद्धा त्याच्या पुस्तकामध्ये असंच काहीसं वर्णन केलेलं आहे. हे तीनही इतिहासकार मुघलांचे आहेत. हे तीनही इतिहासकार औरंगजेबासोबत होते. जेव्हा छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेत पडले तेव्हा तीनही इतिहासकार तिथे उपस्थित होते. त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना पाहिले, छत्रपती संभाजी महाराजांची त्यांनी भेट सुद्धा घेतली आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, हे तीनही इतिहासकार हे संभाजी महाराजांचे विरोधक होते.
त्यांच्या मनात संभाजी महाराजांविषयी कसलीही सद्भावना नव्हती, तरी सुद्धा त्यांनी अशा पद्धतीचा मजकूर लिहिलाय. आणि दुसरीकडे सो कॉल्ड आपले जे काही इतिहासकार आहे मल्हार रामराव चिटणीसासारखे, ज्यांना खुद्द शाहू महाराज दुसरे यांनी आज्ञा केली होती की तुम्ही बखर लिहा म्हणून, त्यांनी बखरीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जी काही फुलं उधळलीत ती सर्वश्रुत आहेत. आणि त्या एका वाक्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांची जी बदनामी संपूर्ण हयातभर झाली, त्याला जिम्मेदार हेच इतिहासकार आहेत. बरं, जर छत्रपती संभाजीराजांनी औरंगजेबाला तुमची बेटी द्या म्हणजे मुसलमान होतो असा जाबसाल केला होता, तर औरंगजेबाला अशा कुठल्या मुली होत्या किंवा कुठली मुलगी होती जिच्याबद्दल छत्रपती संभाजी महाराजांनी अशी विचारणा केली होती? ऐकून औरंगजेबाला 5 मुली होत्या: झेबुन्निसा, झीनतुन्निसा, झुबेदातुन्निसा, बदरुन्निसा आणि मेहरुन्निसा. मागच्या ज्या 3 मुली आहेत त्यांचं इतिहासात कुठेही वर्णन येत नाही आणि मराठ्यांच्या इतिहासाशी तर त्यांचा काहीही संबंध नाही. सर्वात मोठी जी मुलगी आहे झेबुन्निसा, ही इतिहासामध्ये चांगलीच प्रसिद्ध आहे. ती पण प्रसिद्ध कशासाठी? तर मुघलांच्या राजकारणामध्ये तिने सक्रिय होती आणि बंडखोर होती. ही बंडखोर असल्यामुळे खुद्द औरंगजेबाने हिला कैदेत टाकलं होतं, असा एक इतिहास आहे. परंतु तिचा छत्रपती संभाजी महाराजांशी काहीही संबंध येत नाही. मुळात तिचा जन्म हा 1836 सालचा आहे, जी छत्रपती संभाजी महाराजांपेक्षा 18 वर्षांनी मोठी होती आणि जी कधीही महाराष्ट्रात आलीच नाही. म्हणून या प्रकरणात झेबुन्निसा कुठेही बसत नाही. काही लोक जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला गेले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव या झेबुन्निसासोबत जोडतात, तो वेगळा प्रकार आहे. परंतु आता दुसऱ्या मुलीबद्दल आपण पाहूयात. दुसरी मुलगी होती झीनतुन्निसा. औरंगजेबाने जी शेवटची 27 वर्ष महाराष्ट्रात घालवली, त्या 27 वर्षातली सर्वात सच्ची, प्रामाणिक आणि प्रिय सहकारी ती औरंगजेबाची होती. परंतु ही सुद्धा संभाजी महाराजांपेक्षा फार मोठी होती आणि बादशहाच्या कुठल्याच मुलीची लग्न होत नसत. या झीनतुन्निसाचा मराठ्यांच्या इतिहासाशी अत्यंत महत्त्वाचा संबंध आहे. तो पुढे येतो. जेव्हा छत्रपती संभाजीराजांना मारलं गेलं आणि येसुराणी आणि छत्रपती संभाजीराजांचे पुत्र शाहू महाराज हे कैदेत पडले, तेव्हा याच झीनतुन्निसाने छोट्या शाहू महाराजांचा सांभाळ केला. त्यांचा छळ होऊ दिला नाही, त्यांचं धर्मांतर होऊ दिलं नाही. छत्रपती शाहू महाराज थोरले यांचा या झीनतुन्निसेबरोबर चांगलाच मर्मबंध असला पाहिजे. म्हणूनच की काय, पुढे छत्रपती शाहू महाराज थोरले यांनी सातारच्या ठिकाणी एक मस्जिद तिच्या नावाने बांधली होती, ज्या मस्जिदीला बेगम मस्जिद म्हणून संबोधलं जातं, जी मस्जिद आज सुद्धा साताऱ्यामध्ये उपलब्ध आहे. या सर्व बाबींवरून हे एक स्पष्ट होतं, मुळात औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचं धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केलेलाच नसावा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमची बेटी द्या मग मुसलमान होतो, हे छत्रपती संभाजी महाराज बोलले, हे धादांत खोटं आहे. हे मल्हार रामराव चिटणीसांनी निव्वळ छत्रपती संभाजी महाराजांबद्दलच्या आकसापोटी लिहिलं असावं, किंवा ही त्यांची निव्वळ बाष्कळ आणि फुटकळ अशा पद्धतीची कविकल्पना होती असंच म्हणावं लागेल. ही माहिती, हा व्हिडिओ मी छत्रपती संभाजीराजांच्या चरणी अर्पण करतो आणि आजच्या पुरतं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय मित्रांनो.